अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत सुमारे 12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने माहेगाव देशमुख परिसरातील गोदावरी नदीपात्रात पाहणी केली। पाहणी दरम्यान नदीपात्रात अनधिकृतरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले। पथकाचे घटनास्थळी एक लोखंडी फरांडी व लाकडी दांडा असे सुमारे 60 किलो वजनाचे साहित्य जप्त केले। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 12,000 रुपये इतकी असल्याचे महसूल विभागाने नमूद केले आहे। सदर कारवाई दरम्यान संबंधित ठिकाणी कोणतीही व्यक्ती आढळून न आल्याने नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गौण खनिज कायद्याअंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महसूल विभागाने नदीपात्रातील अवैध उत्खननाविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।